नमस्कार। आज आपण चार चौघी किचन मध्ये बनवणार आहोत चणा डाळ मशरूम अगदी सोप्या पद्धतीने आणि कुकर मध्ये बनवणार आहोत। चला तर त्यासाठी वाटून घेऊयात। खोबरं भाजून घेतलेलं आहे, बारीक केलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक घेणार आहोत आणि हिरवी मिरची आपल्याला जेवढं तिखट हवे त्याप्रमाणे घ्यायची। कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपण छान वाटून घ्यायचे। कुकर मध्ये आपण 2 पळ्या तेल घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये अख्खे मसाले मध्ये तेजपत्ता, इलायची, स्टारफूल, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग घेतलेले एक एक 2-2। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हे छान हलका गुलाबी होईस्तोपर्यंत शिजून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये हळद, आगरी मसाला, धने पावडर आणि गरम मसाला हे घालून हलकसं परतून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, हा सुद्धा आपण मऊ होईस्तोपर्यंत शिजून घ्यायचे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं ते घालणार आहोत आणि मस्त 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। वाटण आपलं परतून झालेलं आहे। आता आपण इथे स्वच्छ करून घेतलेले मशरूम, एका मशरूमचे 4 तुकडे केलेले आहेत। मशरूम कापल्यानंतर पाण्यामध्ये नाही ठेवायचे, कापून लगेचच आपल्याला भाजीमध्ये टाकायचे। त्यानंतर भिजून घेतलेली चणा डाळ घेतलेली आहे, हे हलकसं मिक्स करून घ्यायचे। बारीक गॅसवर मिक्स करायचे। मस्त असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। आपण कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळे 1च ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घालून घेणार आहोत। कुकर बंद करून 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत। दोन ते 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड करून घ्यायची आहे। छान अशी कुकर थंड झालेली, वाफ सुद्धा निघलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चणा डाळ तयार आहे। जर तुमची डाळ घरची किंवा बाजारातली असली तर 2 ते 3 शिट्ट्याने होते आणि घरातली असेल तर तिला आणखी 1 शिट्टी एक्स्ट्रा घ्यावी लागेल। मस्त आपली चणा डाळ मशरूम तयार आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तुम्ही सुद्धा या पद्धतीने चणा डाळ मशरूम बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।